नेवासा तालुक्यातील चांदा येथे कंदुरीच्या कार्यक्रमात गोळीबार झाला। रविवारी सायंकाळी 6च्या दरम्यान झालेल्या या गोळीबारात तेथीलच शाहिद शेख या युवकाचा मृत्यू झाला। गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाले। शाहिद हा त्याच्या कंदुरीच्या कार्यक्रमात बोकड कापण्यासाठी गेला होता। तिथेच किरकोळ वाद होऊन त्याच्यावर थेट गोळीबार झाला। नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा गावठी कट्टे व त्यातून होणाऱ्या गोळीबाराचे प्रकार वाढले आहेत। गेल्या 5 वर्षातील बातम्या पाहिल्या तर गोळीबाराच्या तब्बल 50 पेक्षा जास्त घटना घडल्या आहेत। नगर जिल्ह्यातील गावठी कट्ट्याचे हे रॅकेट पुन्हा एकदा डोकेदुखी ठरू पाहत आहे। चांदा येथील घटना नेमकी काय आहे व गावठी कट्ट्यांचे कनेक्शन काय आहे, हाच विषय आज आपण समजून घेऊयात। नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। चांदा गावातील चारी नंबर 6 जवळील सूरज लतीफ शेख यांची वस्ती आहे। याच वस्तीवर रविवारी 11 जानेवारीला कंदुरीचा कार्यक्रम होता। शाहिद राज मोहम्मद शेख वय 23 राहणार चांदा हा तरुण याच कार्यक्रमात बोकड कापण्यासाठी गेला होता। बोकड कापल्यानंतर सायंकाळी 5:45 ते 7 वाजण्याच्या सुमारास शाहिद शेख तसेच सूरज लतीफ शेख व अक्षय जाधव यांच्यात वाद झाले। नंतर हे वाद इतके विकोपाला गेले की आरोपींनी गावठी कट्ट्यातून फायर करून शाहिद राज मोहम्मद शेख याचा खून केला। अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी ही माहिती दिली। घटनेनंतर जखमी शाहिदला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आले, परंतु त्याचा मृत्यू झाला होता। त्यानंतर तेथेच त्याचे शवविच्छेदन करण्यात आले। गोळीबारानंतर आरोपी पसार झाले। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांच्या टीम रवाना झाल्या। या घटनेनंतर नेवासा तालुक्यातील गावठी कट्ट्यांचे रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले। 5 वर्षांपूर्वी याच परिसरात ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार करण्यात आला होता। राष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू व नेवासे तालुक्यातील बुऱ्हाणपूर ग्रामपंचायतचे सदस्य संकेत चव्हाण यांच्यावर हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून अंधाधुंद गोळीबार केला होता। त्यात ते गंभीर जखमी झाले होते। बुऱ्हाणपूर चांदा रस्त्यावर ही घटना घडली होती। संकेत चव्हाण हे मंगळवारी रात्री घोडेगाव येथून काम आटपून आपल्या खासगी वाहनातून बुऱ्हाणपूरकडे जात होते। बुऱ्हाणपूर चांदा रस्त्यावर घरापासून 500 फुटांवर रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून ते लघुशंका करण्यासाठी थांबले होते। तेव्हा दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी गावठी कट्ट्यातून संकेत यांच्यावर 6 गोळ्या झाडल्या होत्या। त्यानंतर 2022 साली पोलिसांनी गावठी कट्ट्यांविरोधात जोरदार शोध मोहीम राबवली। त्यावेळी 9 कट्टे व सिंगर बोर, गावठी पिस्तूल व 16 जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली होती। त्यापूर्वी एलसीबीच्या पथकाने नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे गावठी कट्टे विक्रीसाठी घेऊन आलेल्या शुभम सुभाष सरोदे राहणार गुंजाळे तालुका राहुरी याला पकडले होते। त्याच्याकडून 2 कट्टे, 1 सिंगल बोर, गावठी रिव्हॉल्वर व 5 काडतुसे जप्त केले होते। याच गुंजाळे गावात जानेवारी 2022 मध्ये टेलरिंग दुकानात गोळीबार होऊन प्रदीप एकनाथ पागिरे या तरुणाचा मृत्यू झाला होता। त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याचे समोर आले होते। तो हाताळताना गोळी सुटली आणि त्याचा जीव गेला होता। गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये जामखेडमधील एका हॉटेलवर रोहित पवार या हॉटेल चालकावर गोळीबार करण्यात आला होता। त्यावेळी तिघांना अटक करून त्यांच्याकडून गावठी कट्टा जप्त करण्यात आला होता। 8 दिवसांपूर्वी पाथर्डी येथेही जमिनीच्या वादातून हवेत गोळीबार करण्याची घटना घडली। त्यापूर्वी श्रीरामपूर येथे कुख्यात अतिरेकी बंटी जहागीरदार याचाही गोळीबारात मृत्यू झाला। सलग 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या गोळीबाराच्या या घटना पाहिल्यावर सामान्यांची धडकी नक्कीच भरते। नगर जिल्ह्यात एवढे गावठी कट्टे नेमके कुठून येतात हा प्रश्न पडतो। मध्य प्रदेश राज्यातील उंबरठी, लालबाग कामठी, बडवानी, सैंधवा येथून नगर जिल्ह्यात गावठी कट्टे आणले जातात, असेही काही तपासात समोर आले आहे। एमपीत अगदी 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत गावठी कट्टे मिळतात। गल्ली गल्लीत भाईगिरी करणाऱ्यांना विकणारे मोठे रॅकेट जिल्ह्यात सक्रिय आहे। 2022 मध्ये राहुरी तालुक्यातील गुंजाळे या गावातून गावठी कट्टे खरेदी विक्री करणारे रॅकेट पोलिसांनी पकडले होते। गुंजाळे गावातील काही तरुण नेवासा, श्रीरामपूर, नगर तालुक्यात गावठी कट्टे विक्रीचे रॅकेट चालवतात, असे समोर आले होते। एमपीतील जंगलातून हे गावठी कट्टे घेऊन ते दुचाकीवरून आडमार्गाने नेवासा व राहुरी तालुक्यात आणले जातात। तेथूनच जिल्हाभर विकले जातात, असे धक्कादायक रॅकेट त्यावेळी समोर आले होते। एलसीबीने पकडलेल्या काही आरोपींच्या तपासातून पोलिसांनी श्रीरामपूर शहरात रात्रीच्या वेळी रिक्षा चालवणारा, लोणी परिसरात हमाली काम करणारा कट्टे खरेदी विक्रीच्या धंद्यात एजंट म्हणून कार्यरत असल्याचे शोधून काढले होते। हे कट्टे वाळूची तस्करी करणारे, गुंडगिरी करणारे, अवैध धंदे चालवणारे, भाईगिरी करणारे, मटका जुगार अड्डे चालवणारे, लुटमार करणारे विकत घेतात।
त्यातून आपल्या धंद्याची दहशत बसवतात, असे पोलीस तपासात पुढे आले होते. गुंजाळे येथील टोळी पकडल्यानंतर या रॅकेटवर काही दिवस अंकुश बसला, परंतु आता पुन्हा तसेच रॅकेट सक्रिय असल्याचे दिसू लागले आहे. नेवासा, पाथर्डी, नगर तालुका, राहुरी, श्रीरामपूर, जामखेड येथे सर्रास गावठी कट्ट्यातून फायर करण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पोलिसांसमोरील आव्हान पुन्हा वाढले आहे. नगर मनपा व त्यानंतर राहुरी विधानसभा व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीपूर्वी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ठेवण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. मित्रांनो, या सगळ्या घटना पाहिल्यावर गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नसल्याचे तुम्हाला वाटते का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.